नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज या भागात आपण बघणार आहोत सुरनोळी आणि खापरपोळे. एकाच पिठापासून हे दोन्ही पदार्थ बनतात, झटपट होतात. नाश्त्याचा एक अतिशय सुंदर पदार्थ आहे. कोकणात हे रोजच्यासाठीच केले जातात. आज आपण बघूया याची साध्या सोप्या पद्धतीनं रेसिपी. उकडा तांदूळ घेतला आहे 3 वाटी. तुम्ही हव्या त्या प्रमाणात घ्या. कोणताही जाड तांदूळ यासाठी चालणार आहे, पण उकडा तांदूळ अवेलेबल होता म्हणून उकडा तांदूळ घेतला आहे मी. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. या तांदळाचे खापरपोळे आणि सुरनोळी छान होतात, शिवाय ते तव्याला चिकटत नाहीत. यात आपण कोणत्याही प्रकारची डाळ नाही घालणार आहोत, फक्त तांदळापासूनच हे खापरपोळे बनवायचे आहेत. 1 चमचा मेथी दाणे घातलेत. आता 4-5 तासासाठी हे सगळं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 4-5 तास पुरेसे होतात. 5 तासानंतर बघतोय आपण तांदूळ चांगले भिजलेत. आता यातलं पाणी काढून टाकायचे. अर्धी वाटी पोहे भिजत ठेवले होते आणि खोबऱ्याचे तुकडे वाटीभर आहेत. हे टाकल्यामुळं चविष्ट खापरपोळे तयार होतात. दोन्ही अर्धी वाटी आहे. मिक्सरच्या भांड्यात घेतले पोहे आणि खोबरं. आता त्यातच आपल्याला तांदूळ सुद्धा वाटून घ्यायचे आहेत. अगदी बारीक छान वाटून घ्यायचे. ॲल्युमिनियमच्याच पातेल्यात हे वाटण आपल्याला टाकायचे, त्यामुळे छान फर्मेंट होतं. आता उरलेले तांदूळ सुद्धा दुसऱ्यांदा असेच वाटून घेतलेले आहेत मी. थोडंसं चेक करून बघूया. मिक्सरच्या भांड्यात हे आपल्याला हेच तांदूळ धुतलेलंच पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पातळ करू नका किंवा खूप घट्टसुद्धा ठेवू नका. थोडंसं सैलसर ठेवल्यामुळं खापरपोळे लुसलुशीत आणि छान होतात. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मीठ विरघळेपर्यंत चांगलं फेटून घेऊया. यात कुठल्याही प्रकारची डाळ नसल्यामुळं ॲसिडिटी अजिबात होत नाही. ओल्या खोबऱ्यामुळं चविष्ट खापरपोळे तयार होतात. फर्मेंट केल्यामुळं पीठ छान जाळी पडते पिठाला. आता हे रात्रभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी बघतोय आपण उघडून. बघा पीठ छान फर्मेंट झाले, फुलून आले. उडदाची डाळ यात आपण घातलेली नाही तरी सुद्धा पीठ छान फुलून आले, कारण आपण मेथी दाणे टाकले होते. ओलं खोबरं टाकल्यामुळं हे खाल्ल्यानंतर अजिबात ॲसिडिटी होत नाही. नक्की ट्राय करा ही रेसिपी. कोकणात रोजच्याच जेवणात बनवली जाते. सुरनोळी बनवण्यासाठी यातलंच पीठ घेणार आहे मी. एका बाउलमध्ये चवीप्रमाणे थोडासा गूळ घेतलेला आहे. थोडासा तो कुस्करून घेऊया, म्हणजे तो पिठात व्यवस्थित मिक्स होणार आहे. थोडीशी हळद टाकायची आहे चवीसाठी आणि रंगासाठी. त्यामुळे सुरनोळी मस्त दिसतात, चवीला अतिशय उत्तम लागतात. एकाच पिठापासून 2 पदार्थ तयार होतात. खोबऱ्याची चटणी बनवायची आहे यासोबत. सुट्टीच्या दिवशी छान बेत तयार होतो. गूळ विरघळून घ्यायचा आहे व्यवस्थित. बघा रंग सुंदर येतोय त्याला, हळद आणि गुळाचा. गुळच टाका, त्यामुळं टेस्ट छान येते. रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्यामुळं नवीन रेसिपी अपलोड झाल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. घावण्याचा तवा एका बाजूला तापत ठेवला होता मी. गॅस मिडियम करायचा आहे. थोडंसं गाईचं तूप मी स्प्रेड करून घेतलं आहे.
आता त्यावर आधी सुरनोळी बनवून घेऊया. बघा मस्त जाळी सुटायला लागली आहे. पटापट होतात हे. याआधी गव्हाच्या गुलगुल्यांचा व्हिडिओ अपलोड आहे चॅनेलवर, एकदा नक्की चेक करा. डाळींचे आणि भाताचे खूप सारे प्रकार अपलोड आहेत. परफेक्ट रेशोमध्ये दिलेले गुलाबजामसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. 2 मिनिटांसाठी झाकण झाकायचं आहे. मस्त जाळी पडली आहे. थोडंसं गाईचं तूप आपण अजून थोडं स्प्रेड करूया, त्यामुळे छान टेस्ट येते आणि शिवाय सुरनोळी अतिशय लुसलुशीत तयार होतात. तुम्हाला हवं असेल तर दोन्ही बाजूंनी तुम्ही भाजून घेऊ शकता, पण एक बाजू स्टीम झाली आहे त्यामुळे दोन्ही बाजू भाजण्याची गरज नाही. पण तुम्हाला जर दोन्ही बाजू भाजलेल्या आवडत असतील तर उलटवून 2 मिनिटांसाठी भाजून घेऊ शकता. काढून घेऊया ताटात. बघा खूप खमंग सुगंध सुटलाय. उलटवून भाजून घेतले आपण. यामध्ये तुम्ही सुंठ, वेलची, जायफळ पावडर सुद्धा मिक्स करू शकता. मस्त बदामी रंगावर सुरनोळी तयार आहेत. आता त्याच पिठाचे आपण खापरपोळे सुद्धा बनवून घेऊया. याच प्रकारे झाकण झाकूनच शिजवून घ्यायचे आहेत ते. आता हे तुम्ही तेलावर भाजले तर चालणार आहे, पण बटरवर सुद्धा खूप सुंदर लागतात. यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर जर चिरून टाकली तर मस्त उत्तापेत सुद्धा तयार होतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी. सुट्टीच्या दिवशी अगदी पोटभरीचा छान मेनू तयार होतो. सोबत फक्त खोबऱ्याची चटणी, बटाटा भाजी असेल तरी चालणार आहे. दक्षिणेकडे याला कोकोनट डोसासुद्धा म्हणतात, कारण यात आपण खोबऱ्याचा वापर केला आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह. परफेक्ट रेशो घेऊन. रेसिपी सफर चॅनेल नक्की फॉलो करा. शेअर करा रेसिपी. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रेसिपी कशी बनली. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.